पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये तब्बल 40 एकर जागा जी महारत्नाची होती, ती जागा साधारणपणे त्या जागेचा जो भाव आहे तो मार्केट रेटप्रमाणे 2000 कोटी रुपये आहे आणि ती जमीन अवघ्या काही कोटींमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये समोर आला आणि त्या संदर्भात अनेक उलगडे समोर यायला लागलेत, अनेक गोष्टी त्यांचा उलगडा होतोय। आपल्यासोबत विजय कुंभार आहेत, ज्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये थोडी माहिती घेतली आणि ते आता आपल्याला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडले त्याचा तपशील सांगतील। कोरेगाव पार्क ही पुण्यातली अत्यंत मोक्याची जागा आहे। मुंडव्यामध्ये तो भाग येतो। इथे जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत। असं असताना इथली एक 40 एकर जमीन ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतली। या घेतलेल्या जागेची किंमत त्याच्यामध्ये 300 कोटी दाखवण्यात आली। वास्तविक पाहता इथे ती किंमत कितीतरी जास्त आहे। या 300 कोटीचं सुद्धा साधारणपणे 21 कोटी रुपये मूल्य त्यांनी स्टॅम्प भरणं गरजेचं होतं। तसं न करता त्याच्याऐवजी फक्त 500 रुपयामध्ये हे रजिस्टर करण्यात आलं आहे डॉक्युमेंट। हा सगळा प्रकार अत्यंत चुकीचा आहे। ही जागा सरकारची आहे असं कलेक्टरचं म्हणणं आहे। सरकारची जर जागा असेल तर त्यांनी खरेदी कशी केली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याशिवाय ही जागा पुणे शहरात असतानाही ती मुंडव्यामध्ये तालुक्यात मुळशी तालुक्यात असल्याचं दाखवलं गेलं। हा सगळा प्रकार धक्कादायक आहे आणि याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचं जर उल्लंघन झालं असेल, कारण सरकारी जागा आहे, वतनाची जागा आहे आणि मग ती यांनी घेतली असेल तर मग तो मोठा गुन्हा आहे। कारण याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पण येतो। तुम्हाला काहीतरी माहिती आहे, तुमचं वजन आहे म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही दबावाखाली आणून हा व्यवहार केला असं त्याच्यातून सिद्ध होतं। त्यामुळे आणि याच्यातले काही देणारे किंवा जागा आहेत त्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी वगैरे त्याच्यातले काही लोक हे पूर्वीचे अनेक घोटाळ्यामधले लोक आहेत। अशा स्थितीमध्ये पार्थ पवारांचा त्यांचा संबंध कसा आला, काय आला, त्यांनी काय काय केलं, या सगळ्या प्रकाराची फौजदारी चौकशी होणं गरजेचं आहे। अन्यथा लोकांचा विश्वास या सगळ्या गोष्टींवरचा विरून जाईल। सगळ्यात महत्त्वाचा एक जो याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की मुळशी तालुका दाखवण्यात आलेला आहे, हा काय प्रकार आहे? मलाही माहिती नाही आहे, परंतु ज्या वेळेला कदाचित स्टॅम्प ड्युटी किंवा रेडी रेकनरचा दर कमी दाखवण्यासाठी ते केलं असेल, परंतु ज्यावेळेला असे मोठे व्यवहार होतात त्यावेळेला बारीकशीसुद्धा चूक त्याच्यामध्ये असता कामा नये। कारण त्याच्यात काही कोटी रुपये अडकलेले असतात आणि त्याचा पुढे वेगळा परिणामसुद्धा गंभीर होऊ शकतो। त्यामुळे त्यांनी जे दाखवलं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी काळं बेडार आहे असं म्हणायला जागा आहे। एक शेवटचा प्रश्न की अशा अनेक घटना पुणे जिल्ह्यात याआधी घडलेल्या आहेत, त्यावेळेस जी कारवाई आहे ती ताबडतोब कारवाई केल्या जाते, मग आता तुम्ही काय मागणी कराल? आता याच्यामध्ये मी मागणी केलेली की हे जे काही घडलं आहे त्याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि ज्याच्यामुळे जे जे दोषी आहेत त्यांच्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। एकंदरीत जर बघितलं तर ह्या संपूर्ण प्रकरणाचं पिंपरी चिंचवड कनेक्शन असल्याचं समोर येत आहे। त्याचा उलगडाही काही वेळातच होईल, पण एकंदरीत ह्या संपूर्ण मोठ्या घोटाळ्याची चौकशी आता होणार का हाच प्रश्न आता सर्वसामान्य महाराष्ट्रात त्या जनतेला पडला एवढं नक्की। सचिन चपळगावकर, सिविक मिरर, पिंपरी चिंचवड।